तर आज आपण बनवत आहोत गवारची भाजी. तर ही स्वच्छ धुवून घेतली, याचे पाठचे आणि पुढचे दांडे असतात ते काढून घ्यायचे. तर मी प्रथम कढई ठेवली, त्याच कढईमध्ये तेल पहिलं गरम करून घेतलं. तेल गरम वगैरे झालं, त्यात टाकली मी थोडीशी राई. त्यानंतर राई थोडीशी तडतडल्यानंतर आपण टाकायचं थोडंसं जिरं थोडंसं तडतडल्यानंतर थोडी लसूण टाकायची. लसूण जरा जास्त प्रमाणात घ्यायची, कारण का भाजीचा टेस्ट खूप छान येते. जरा लसूण लालसर झाल्याच्यानंतर कढीपत्ता पण टाकून घ्यायचा. जरा धुवून कढीपत्ता तोडून वगैरे टाकायचं. त्याच्यानंतर जरा व्यवस्थित ते लसूण जरा लालसर करून घ्यायची. त्याच्यानंतर आपण एक कांदा चिरला होता बारीक, तो टाकून घ्यायचा. बारीक केलेला कांदा टाकून घ्यायचा. कांदा पण मस्तपैकी लालसर परतवून घ्यायचा, कारण का टेस्ट खूप भारी लागते. ही माझी रेसिपी आहे, तर आवर्जून बघा तुम्ही आणि करून पहा. तर त्यानंतर कांदा वगैरे परतल्यानंतर थोड्या वेळ गवार टाकायची, जी आपण धुवून घेतली होती ती साईडला ठेवली होती. गवार टाकून घ्यायची. मसाले वगैरे आधी टाकायचे नाही, चांगली तेलामध्ये परतवून घ्यायची गवार. 10 ते 15 मिनटं ते परतवून झाल्याच्या नंतर त्याला झाकण मारून 10 ते 25 मिनटं तरी आपली बारीक गॅसवरच आपल्याला शिजवून घ्यायचे. तेलामध्येच आपण झाकण मारून 10 ते 15 मिनटं ठेवून देऊया. 10 ते 15 मिनटं झाल्याच्या नंतर आपण ती बघायचं शिजली आहे की नाही. तर नाही, अजून थोडी बाकी आहे. तर परत तिला व्यवस्थित वर खाली करून एकजीव करून परत तिला वाफेवरती ठेवून द्यायची. तर हे बघा, अशा प्रकारे आपली भाजी झाली आहे. तर आपण ह्याच्यामध्ये जे आपण मसाले घेतले आहेत ते टाकून घ्यायचे. प्रथम टाकायची धना पावडर, त्यानंतर टाकायची हळद, त्यानंतर टाकायचा आपला घरगुती लाल तिखट मसाला आणि कांदा लसूण मसाला असेल तर टाकू शकता. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, किंवा बाहेरून वाण्याच्या दुकानात मिळतो, तुम्ही आणून टाकू शकता. आणि आपलं घरातलं लाल तिखट आहे ते टाकून घ्यायचं आणि एकजीव करून घ्यायचं. तर व्यवस्थित मी मसाले वगैरे टाकले आणि हे मसाले की तेलात परतवून घ्यायचे. परतवल्यानंतर परत याला 10 ते 15 मिनटं 10 ते 15 मिनटाच्या पेक्षा 5-10 मिनटं ठेवलं तरी चालेल. झाकण मारून 10 मिनटं वाफेवरती ठेवून द्यायचे. त्याच्यानंतर आपण जे आपलं शेंगदाण्याचं कूट होतं ते टाकून घ्यायचं आणि मीठ पण टाकायला विसरू नका. मी टाकायला विसरली होती, तर तुम्ही मीठ टाकून घ्यायचं. आणि आपलं शेंगदाण्याचं कूट जे मी शेंगदाणे घेतली होती मी ते प्रथम कढईत भाजून घेतली होती. ॲक्च्युली दाखवायला मी विसरली. तर बघा कशी झाली आहे माझी भाजी. तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला भाजी माझी कशी झाली आहे, गवारची भाजी.